नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही 4 मित्र 4 व्हीलरमध्ये निघालो आहोत आमच्या आवडत्या कोकणातल्या एका अप्रतिम धबधब्याच्या शोधात। पावसाच्या रिमझिम सरी, डोंगरावर पडलेले धुकं आणि दोन्ही बाजूंना दाट हिरवाई प्रत्येक क्षण मनाला आनंद देत होता। आमच्या गाडीत गप्पा गाणी अशा सुरू होत्या। कोकणातला प्रत्येक वळण नवीन सौंदर्य घेऊन समोर येत होतं। प्रवास करत करत आम्ही निसर्गात अगदी हरवून गेलो होतो। कोकण म्हणजे फक्त समुद्र नाही, कोकण म्हणजे हिरवाई, शांतता आणि मनाला जाणवणारा अनुभव। आणि मग अचानक दूरवरून आम्हाला पाण्याचा जोरदार आवाज ऐकू आला। काही मिनिटातच आम्ही त्या भव्य धबधब्याजवळ पोहोचलो। समोरच उंचावरून शुभ्र पाणी वेगाने खाली कोसळत होते। काही क्षण आम्ही तो फक्त नजारा पाहत राहिलो। इतका सुंदर, पण एवढ्यात आम्ही थांबलो नाही। धबधबा समोर असताना आम्ही स्वतःला आवरू शकलो नाही। आम्ही 5ही जणांनी थेट थंडगार पाण्यात उडी मारली। अंगावर कोसळणारं बर्फासारखं पाणी, मित्रांची धमाल, पाण्यात उड्या, असा तो आनंद शब्दात सांगता येणार नाही। त्या क्षणी जगात फक्त आम्ही, निसर्ग आणि तो धबधबा होता। थोड्या वेळात आम्ही सगळे थकून आनंदाने बाहेर आलो। काही फोटो घेतले, आजूबाजूचा निसर्ग मनात साठवला। खरंच कोकण फक्त फिरायची जागा नाही, तो एक जगण्याचा अनुभव आहे। जर तुम्हाला अशीच निसर्गरम्य ट्रिप करायची आहे तर कोकणाला एकदा नक्की भेट द्या। हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर सफारीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार।